चांदवडमधल्या राहुळ घाटात एसटी बसचा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातात 6 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे। मुंबई आग्रा महामार्गावरच्या चांदवडच्या राहुळ घाटात हा अपघात झालेला आहे। या अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरची वाहतूक सध्या ठप्प पडलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। संदीप जेजूरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। संदीप, भीषण अपघात झाल्याचं समजतंय, काय नेमकी अपडेट? अजिंक्य, आज सकाळी मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुळ घाटात हा अपघात घडलेला आहे। त्यामध्ये एसटी बस व ट्रक यांच्यामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये साधारण 7 ते 8 प्रवासी दगावल्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी घटनास्थळी मदत कार्य देखील सुरू झालेले आहे। अपघातामुळे जे आहे ते मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि जळगाव ते वसई असा बसचा जो प्रवास आहे तो सुरू होता आणि साधारण 1 तासापूर्वी हा अपघात घडलेला आहे। चांदवडच्या राहुळ घाटात नेहमीच अपघात घडत असतात। आजचा जो अपघात घडलेला हा मात्र भीषण अपघात आहे। एसटी बस व ट्रक हे समोरासमोर आल्याने हा अपघात झालेला आहे। सध्या तरी पोलिसांचं व इतर स्थानिकांचं मदत कार्य सुरू आहे आणि जे जखमी झालेले आहेत या अपघातातील यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आज सध्या दाखल केलं जात आहे। अजिंक्य, बिलकुल संदीप, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि या संदर्भातले अपडेट सातत्याने संदीप तुमच्याकडनं आपण जाणून घेणारच आहोत। आपण पाहतो आहोत अत्यंत भीषण असा हा अपघात एसटी बस आणि ट्रकच्या दरम्यान मुंबई आग्रा महामार्गावरच्या राहुळ घाटामध्ये एसटी बसचा हा भीषण अपघात झालेला आहे। 6 ते 7 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। अनेक जण जखमी असल्याची माहिती मिळते। घटनास्थळावरची ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। या अपघाताच्या घटनेनंतर मुंबई आग्रा महामार्गावरची जी वाहतूक आहे ती आता ठप्प पडल्याचं दिसतंय। वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत, मात्र राहुळ घाटात हा अत्यंत भीषण असा अपघात झालेला आहे। 7 ते 8 जण या अपघातात दगावल्याची माहिती समोर येते। जखमींचा आकडा देखील मोठा आहे। चांदवड जवळच्या राहुळ घाटात ही अपघाताची भीषण घटना घडलेली आहे। घटनास्थळावरची ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। या अपघातात 7 ते 8 जण दगावल्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।